विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉलेज राजूर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यामध्ये मी एज्युकेटर, एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि एक UPSC मेन्स एक्झाम देऊन इथपर्यंत मी आलेलो आहे आणि MPPSC इंटरव्ह्यूअर. विद्यार्थी मित्रांनो, युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन हे आमच्या कॉलेजचं नाव आहे. तर या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये BA सिव्हिल सर्व्हिसेस हा एक गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासनाचा एक डिग्री लेवलचा उपक्रम आहे. तर ह्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये हे जे काही कोर्सेस चालू केलेले आहे BA सिव्हिल सर्व्हिसेस, तर याला ॲडमिशन कोण घेऊ शकते आणि आपण ॲडमिशन याला का घ्यावी, याचे ॲडमिशन घेतल्यानंतर याचा फायदा काय आहे आणि आपण आपल्या लाईफमध्ये करिअर आपल्याला करायचंच असते. पण आपल्याला जर स्पर्धा परीक्षेमधून जर करिअर करायचं असेल तर त्यामध्ये BA सिव्हिल सर्व्हिसेस महाराष्ट्र शासनानं जो काही डिग्री लेवलचा उपक्रम चालू केलेला आहे, तर यामध्ये जर आपण त्यामध्ये ॲडमिशन घेतली तर त्यामध्ये आपलं 3 वर्ष डिग्री घेत असताना आपल्याला एका हाती डिग्री मिळेल आणि एका हाती UPSC सिव्हिल सर्व्हिसेस म्हणा किंवा MPSC परीक्षा म्हणा, तर त्यामध्ये जे काही अदर लेवलच्या क्लास 3 क्लास 4 लेवलच्या परीक्षा आहे, तर इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी या माध्यमातून तुमची ऑटोमॅटिकली कोणत्याही एफर्ट्स न घेता डिग्री क्लिअर करत असताना ते तुमची कंप्लीट होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला त्याविषयी तुम्हाला त्या एक्झाम विषयी मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये आपल्याला कशा प्रकारे ती परीक्षा असते त्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे एक्झाम राहते आपली. तर बघा, आपलं कॉलेज आहे युनायटेड पब्लिक सर्व्हिस कमिशन कॉलेज. तर यामध्ये आपला कोर्सेस आहे, त्या कोर्सेसचं नाव आहे BA सिव्हिल सर्व्हिस. आता BA सिव्हिल सर्व्हिसचं मी तुम्हाला सांगितलं की त्याचा ॲडमिशन घेण्याचा फायदा काय आहे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन होत असताना तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी त्यामध्ये ऑटोमॅटिकली 3 वर्ष होऊन जाते आणि ते आम्ही कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला करून देतो. कारण आमची काही टीचिंग एक्सपिरियन्स आहे, आम्ही स्वतः ते एक्झाम दिलेलं आहे, इंटरव्ह्यूपर्यंत आम्ही गेलेलो आहे. तर त्याचं तुम्हाला पूर्ण आम्ही कशा प्रकारे आपण तयारी करायची आणि 21-22व्या वर्षी तुम्ही अधिकारी कसं व्हायचं की तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयानुसार. ठीक आहे. तर बघा, आता इकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशनला लक्ष द्या की तुम्ही 5वी पासून आपल्या 1ली पासून तर 12वी पर्यंत जे काही शिकत आलेले आहे तेच सिलेबस आपल्याला या एक्झाम मध्ये आहे. पण तो कशा प्रकारे आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचा अभ्यास आपण कशा करायचा आणि कोणत्या अप्रोचनं आपण अभ्यास करायचा हे तुम्हाला त्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सांगत आहे. तर बघा, BA सिव्हिल सर्व्हिसेस हे आहे, ही डिग्री आहे, त्याला तुम्ही ॲडमिशन घेतली. त्यामध्ये FY, SY आणि TY असे 3 वर्ग म्हणजे 3 वर्ष त्यामध्ये आपलं कंप्लीट होतात आणि त्यामध्ये ते करत असताना त्यामध्ये तुम्हाला विषय कोणकोणते आहे. तर बघा, त्यामध्ये तुम्हाला संस्कृत विषय आहे, त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश विषय आहे म्हणजे त्यामध्ये इंग्लिश ग्रामर आलं, त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे, त्यामध्ये पॉलिटिक्स आहे, जिओग्राफी आहे, सोशल सायन्स आहे, नंतर त्यामध्ये सायन्स आहे. तर अशा बुद्धिमत्ता, गणित हे सर्व काही विषय आपण जे काही शिकतात तेच त्यामध्ये आहे. पण ते UPSCचा जो काही सिलेबस आहे म्हणजे IAS, IPS, IFS ज्या काही पोस्ट भरल्या जातात भारतामध्ये, MPSC थ्रू डेप्टी कलेक्टर, तहसीलदार ज्या काही पोस्ट भरल्या जातात, तर त्या परीक्षेच्या तो जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या सेम हा सिलेबस आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर तिकडे इंजिनिअरिंग केली 4 वर्ष, कोणती डिग्री तुम्ही घेतली, तर तुम्हाला ते केल्यानंतर 3 वर्ष 4 वर्ष मेहनत घ्यावी लागते. म्हणजे आपले वय 27-28 वर्षापर्यंत होते तेव्हा आपल्याला कुठं स्पर्धा परीक्षा कळते. पण याचा फायदा असा आहे की जेणेकरून आपण याला जर ॲडमिशन घेतली तर तुम्हाला 21व्या आणि 22व्या वर्षी तुम्ही अधिकारी होऊ शकतात. म्हणजे याचा फायदा असा आहे की लवकरात लवकर तुम्ही जर तयारी केली, लवकरात लवकर जर तुम्ही अधिकारी जर बनले तर तुमचं प्रमोशनचं प्रमाण सुद्धा त्यामध्ये वाढतं. म्हणजे 27व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली, 30व्या वर्षी अधिकारी झाले तर तुम्ही त्यामध्ये राज्य सचिवपर्यंत पण जाऊ शकत नाही. पण तुम्ही 21व्या-22व्या वर्षी जर तुम्ही तयारी सुरुवात केली, म्हणजे त्याची तयारी जर केली, तर तुम्हाला सांगतो कॅबिनेट सेक्रेटरी पर्यंत आपण IAS जे एक्झाम होतात त्या एक्झाम पासून आपलं प्रमोशन पर्यंत आपण पोहोचू शकतो. उदाहरणच घ्या, आपला बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारी जालना जिल्हा आहे, तिथं अन्सार शेख नावाचा विद्यार्थी आहे आणि अन्सार शेख यांनी सुद्धा 11व्या वर्गापासून त्यांनी UPSC ची सुरुवात केलेली आहे. म्हणजे इकडे BA ला ॲडमिशन घेतलं आणि इकडे UPSCतून ते IAS ऑफिसर 22व्या वर्षी देशातला पहिला IAS ऑफिसर अन्सार शेख हा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण डिग्री कोणती घ्या, तर डिग्री घेत असताना आपला त्यामध्ये करिअरशी सानिध्यात आपली असली पाहिजे. आणि 90% तुम्हाला सांगतो, आता हे स्पर्धेचं युग आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी
विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करण्यास आता इच्छुक आहे. आणि आता स्पर्धेचं युग आहे. पुजारी निवडण्यासाठी सुद्धा आता स्पर्धा परीक्षा, पंढरपूर झालं किंवा शिर्डी सारखं जे काही धार्मिक केंद्र झालं, इथं स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठी सुद्धा घेतल्या जातात. म्हणून याचा अर्थ असा आहे, तुम्ही जर आतापासून याला पूर्ण डेडिकेशननं, पूर्ण कॉन्फिडन्सनं तुम्ही जर ऍडमिशन घेतली आणि गांभीर्यपूर्वक तर तुम्ही जर असाल, तर तुम्हाला आम्ही तुमची जशी डिग्री कंप्लीट होईल तशी तुम्हाला पोस्ट मिळण्याची शाश्वती आम्ही देतो. आणि तशाच प्रकारे आमच्या कॉलेजचा जो काही स्टाफ आहे तो तज्ज्ञ स्टाफ आहे, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आलेला आहे आणि स्पर्धा परीक्षेचेच कोच आहे. म्हणजे स्वतः मी स्पर्धा परीक्षेचा गाईड, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा. आणि माझी अगोदर अकॅडमी पण होती, मी कॉलेजला आता जॉईन झालेलो आहे. तर अशा प्रकारे आपण त्यामधून करिअर करून लवकरात लवकर सुरुवात करून आपलं भविष्य उज्ज्वल. तर अशा प्रकारे आपले त्याचे फायदे आहे या कॉलेजला जर ऍडमिशन घेतले तर त्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल, टीचिंग कशा प्रकारे तुम्हाला केली जाईल बघा. त्यामध्ये तुम्हाला टीचिंग FY फर्स्ट इयर, SY सेकंड इयर आणि TY म्हणजे थर्ड इयर 3 वर्षाची आपली डिग्री आहे. 3 वर्षाची डिग्रीचे जे विषय मी तुम्हाला अगोदर उल्लेख केले तेच विषय आपल्याला UPSC परीक्षेमध्ये असतात. आणि ते स्ट्रक्चर कसं असते तर ते एक्झामचं सुद्धा मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो बघा. तर UPSC परीक्षा म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. तसंच दुसरं जर घेतलं तर MPSC परीक्षा आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तसं दुसरं जर घेतलं तर त्यामध्ये SSC आहे. SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, हे केंद्रीय कर्मचारी चयन आयोग आहे, ते सुद्धा आहे. नंतर तुम्ही याचा फायदा असा आहे की तलाठी झालं, ग्रामसेवक झालं, PSI, STI, नंतर तुम्ही सेल्स टॅक्स ऑफिसर झालं, तहसीलदार, विविध परीक्षा तुम्ही या माध्यमातून या अभ्यासक्रमाला जर ऍडमिशन घेतली तर तुम्ही ह्या परीक्षा पास होऊ शकतात, क्वालिफाय होऊ शकतात. कारण हा सिलेबस पूर्ण 90 ते 95% या एक्झाम रिलेटेडच तो आहे. तर बघा आता आपण त्यामध्ये बघू की UPSC जे काही एक्झाम आहे आपली सिव्हिल सर्व्हिसेस, तर या माध्यमातून आपण UPSC एक्झाम कशी कंडक्ट करते त्याचे टप्पे आपण बघणार आहोत. तर पहिली प्रिलिम्स एक्झाम होती, त्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. आणि पूर्व परीक्षेमध्ये किती पेपर असतात तर पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक असतो GS म्हणजे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन म्हणजे त्यामध्ये आपल्याला अध्ययन करायचं असते. तर त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, राज्यशास्त्र आहे, नंतर त्यामध्ये पर्यावरण आहे आणि सायन्स आहे आणि करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडी. आता बघा तुम्हाला टीचिंग करत असताना आम्ही त्यामध्ये करंट अफेअर्स, चालू घडामोडी याची सुद्धा तयारी त्यामध्ये करून घेऊ की जेणेकरून तुम्ही खूप गांभीर्यपूर्वक जर UPSC ची तयारी करत असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. तर ही झाली पूर्व परीक्षेचा पहिला पेपर. आता दुसरा पेपर त्यामध्ये असतो CSAT नावाचा. CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे नागरी सेवा कल चाचणी. मग आता नागरी सेवा कल चाचणी त्यामध्ये कोणत्या टॉपिक्स असतात तर त्यामध्ये पहिला टॉपिक्स आहे कॉम्प्रेन्शन. जसं 10वी मध्ये शिकलो आपण की आपल्याला पॅसेज असतात, पॅसेज खाली प्रश्न असतात, पॅसेज वाचून आपल्याला त्याचे प्रश्न सोडवावे लागतात, बरोबर आहे. तर त्यामध्ये तर बघा दुसरा पेपर CSAT सांगितलेला आहे तुम्हाला. तर त्यामध्ये पहिला टॉपिक तो राहतो आपला कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन. त्यामध्ये आपल्याला पॅसेज दिला जातो आणि ते पॅसेज वाचून आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात. तर तेच 10th लेवल 12th लेवलचं तुम्हाला UPSC परीक्षेमध्ये असते. आणि तेच CSAT नावाचा कन्सेप्ट हा तुम्हाला BA सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा आहे. म्हणजे मी तुम्हाला अगोदर उल्लेख केला की त्यामध्ये 90% सिलेबस जो आहे तो सिलेबस यामध्ये पूर्ण सेम आहे. त्यासाठी आपले हे झाले 2 पेपर, बरोबर आहे. आता बघा याची मुख्य परीक्षा राहते, UPSC ची मुख्य परीक्षा पण असते. हे झाली ऑब्जेक्टिव्ह लेवलची परीक्षा. म्हणजे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 1 प्रश्न 4 ऑप्शन राहतात, यामध्ये सुद्धा 1 प्रश्न 4 ऑप्शन राहतात. ते डिटेलमध्ये मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच आपण. तर यामध्ये बघा मेन एक्झाम म्हणजे ही मुख्य परीक्षा असते. आणि मुख्य परीक्षेमध्ये आपले जे पेपर असतात ते आपल्याला लिहावे लागतात, म्हणजे ट्रॅडिशनल असतात, रिटन एक्झाम आपली ते असते. तर हे BA सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय असते तर यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न असे विचारतात की जेणेकरून UPSC ला ते फॉलो करते. म्हणजे तिथं पण प्रश्न विचारतात की 1857 का वर्णन कीजिए. सपोज हिंदी मध्ये म्हणू आपण 1857 वर्णन करा.
ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला त्यामध्ये उत्तर कसं लिहावं, कशी त्याची रचना अशी आहे, स्ट्रक्चर कसं असावं, त्या पॉईंटला आपण प्राधान्य कसं द्यावं, तर ते आम्ही तयारी तुमची BA सिव्हिल सर्व्हिसेस हे जे काही कॉलेज आहे आपलं, तर यामध्ये शिकवत असताना तुमची आम्ही कंपॅरिझनमध्ये UPSCच्या तशी तयारी आम्ही ते करून घेतो. ठीक आहे. अशा प्रकारे मुख्य परीक्षा आपली ती असते. त्याचे पेपर मी यामध्ये डिस्कस नाही करत, कारण आपल्याला वेळेच्या अभावी डिस्कस नाही करता येत. आणि तिसरा टप्पा त्यामध्ये राहते पीटी म्हणजे त्याला म्हणतो आपण पर्सनॅलिटी टेस्ट. आणि पर्सनॅलिटी टेस्टला आपण और शब्द आहे त्याला म्हणू आपण इंटरव्ह्यू म्हणजे काय. आता भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते की इंटरव्ह्यू म्हणजे काय. इंटर म्हणजे आत आणि व्ह्यू म्हणजे पाहणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतमधलं पाहणे म्हणजे काय, तुमचे विचार बघणे, तुमचा अप्रोच, तुमचे दृष्टिकोन, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही कसे बोलतात, तुम्ही चालता कसे, तुम्ही कोणत्याही इश्यूवरती किंवा घटनेवरती विचार कसा करतात, किंवा तुम्ही प्रशासक आहे किंवा नाही, किंवा जे काही पदांची रिक्रुटमेंट होत आहे त्याच्यासाठी तुम्ही लायक आहे किंवा नाही हे चेक करण्याचं काम ते पॅनल करतं. तर त्याला म्हणतात पीटी म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्ट. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर समजलं असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही हे जे काही आमचं कॉलेज आहे त्या या कॉलेजमध्ये डिटेल म्हणजे तुमची तयारी करून घेतो. आणि त्यामध्ये बघा आता टीचिंग कसं करावं, म्हणजे आम्ही कसं तुम्हाला टीचिंग करावं हा पण प्रश्न आहे. बघा, तर पहिलं त्यामध्ये आहे की आम्ही स्मार्ट स्टडी मेथड वापरतो. स्मार्ट स्टडी मेथड. आता स्मार्ट स्टडी मेथडमध्ये तुम्हाला कोडिंगमध्ये, ग्राफमध्ये, आता जिओग्राफी जर घेतलं तर तुम्हाला नकाशाद्वारे तिथे टीचिंग केलं जाईल. कशा प्रकारे आपण स्मार्ट स्टडी करून जे काही थेरॉटिकल स्टडी आहे आपला तो लक्षात राहत नाही आपल्या, तर हे डायग्रामॅटिकली कसा आपण अभ्यास करायचा, खूप सिरियसनेस आपण वापरून कशा प्रकारे स्टडी करावा हे तिथं मॅटर करते. याला म्हणतात स्मार्ट स्टडी. आता बघा, तुम्ही खूप गांभीर्यानं जर असाल तर तुम्ही याला 100% तुम्ही ऍडमिशन घ्या, तुम्हाला याचा नक्की फायदाच होईल. आणि आम्ही तुम्हाला शाश्वती सांगतो, गॅरंटी तुम्हाला देतो की येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये जर तुम्ही याला ऍडमिशन घेतली, तुमची फॅकल्टी कोणती असू द्या, तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्ही 22-23व्या वर्षी नक्की अधिकारी बनणार. जे काही तुमचं ध्येय आहे ते नक्की तुम्ही बनणार. अशा प्रकारे आपली एक्झामचं स्ट्रक्चर आहे. आपला सिलेबस पण मॅच करतो. तर बघा, ही झाली आपली पीटी पर्सनॅलिटी टेस्ट. आता तुम्हाला त्याचे फायदे पण सांगितलेले की स्मार्ट स्टडी कशी करायची. आता यामध्ये कसं आहे, यामध्ये तुम्हाला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे पण शाश्वती दिल्या जाते की तुमची, जेणेकरून फक्त तुम्ही ग्रॅज्युएटच तिकडे होत नाही, तर तुम्ही एक स्वतःला अधिकारी म्हणून तुम्ही बघसान या 3 वर्षामध्ये. हे तुम्हाला आम्ही 100% गॅरंटी देतो. आणि हे तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहे. हे तुमच्या पालकांना सुद्धा कळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही खूप सिरियस व्हा, कारण हे स्पर्धेचं युग आहे. मी अगोदर उल्लेख केला की स्पर्धा परीक्षा, प्रत्येक याच्यामध्ये स्पर्धा आहे. तर आपल्याला प्रत्येकाच्या पेक्षा अव्वल काम करायचं आहे, प्रत्येकापेक्षा वेगळं करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे लवकरात लवकर आपण जर याला ऍडमिशन घेतली, लवकरात लवकर जर गांभीर्यानं जर तुम्ही 12वी झाल्यानंतर नेक्स्ट याला जर ऍडमिशन घेतली तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण माझ्या अनुभवानुसार सांगतो, कारण आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं ते आम्हाला थोडं उशिराच मिळालं, तर असं होता कामा नये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर लगेच गाईड भेटलं आणि प्रॉपर तुम्हाला गाईड आम्ही करू, ते प्रॉपर गाईड केल्यानंतर तुम्ही एक स्वतः अधिकारी नक्की होणारच आहे, अशी शाश्वती मी तुम्हाला ती देतो. अशा प्रकारे आपल्या एक्झामचं पॅटर्न राहते. आणि त्यामध्ये टेस्ट पेपर, त्यामध्ये तुमचं डिस्कसिंग, नंतर तुम्हाला व्याख्यानमध्ये आवडलं असेल तुम्ही व्याख्यान, पण अदर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटीज होतात त्या सुद्धा आम्ही त्यामधून तयारी करून घेणार आहे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, त्याचं पॅटर्न कसं आहे, इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहे. अशा प्रकारे आमचं कॉलेज आहे. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आमचा काही स्टाफ, मॅनेजमेंट स्टाफशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी केव्हाही वेलकम आहे. तोपर्यंत मी ते थांबतो. जय हिंद, जय भारत.